हीच माझी विनवणी जोडून या करतोनी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शबरी अहिल्या गणिका सब ही तूने पार लगाई। माझ्या गाडीचा अपघात झालता एकदा 2017 मध्ये माझ्याकडे क्रीटा गाडी होती। त्या गाडीचा अपघात झाल्यामुळे मला डोक्याला 25-30 टाचे पडले होते। मग सगळं गावच भेटायला येत होतं, महाराजाला लागलंय महाराजाला लागलंय। आमच्या गावातला एक अट्टल बेवडा मला भेटण्यासाठी आला। तो सकाळी चहा नंतर पितो, पहिली दारू पितो, एवढा खानदानी बेवडा होता। आणि सकाळीच पिऊन आला। आमच्या आईला म्हणला काकू महाराज कुठे? मी नेमकं झोपलेलो होतो, मला झोपेतून उठवलं, एक पार्लेजीचा पुडा घेऊन आला माझ्या समोर ठेवला आणि ते लागल्यामुळे थोडं डोळे वगैरे सुजलेले होते आणि मला म्हणू लागला काय महाराजा, काय म्हणला काय महाराजा दररोजचे 2-2 कीर्तन करतोस, गळ्यामध्ये टपुराच्या टपुरा माळा आहे तुझ्या, हे गंध लावतो मोठाच्या मोठा, पंढरपूरला काय जातो, आळंदीला काय जातो, वृंदावनला काय जातो, हरिपाठ काय करतो, दररोजचे 2-2 कीर्तन काय करतो, एकादशी काय धरतो, सोमवार काय धरतो, मग एवढा जर तू देवदेव करतो तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो रे म्हणी? पहा त्याचं डोकं, हे दारुडे कुठं डोके लावते काही सांगता येत नाही बरं। मी म्हणलं झाला, अरे काय एवढं देवदेव करून फायदा तरी काय, मग तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? मी बघ माझ्याकडे बघ म्हणे, मी एकादशी दिवशी कोंबडे खातो म्हणे। काय म्हणला तो? मी एकादशी दिवशी कोंबडे खातो, मला ना सोमवार कळत ना एकादशी कळत, अजून जन्माला आल्यापासून आळंदी माहित नाही, पंढरपूर माहित नाही, दररोज सकाळी चहा नंतर पितो, पहिली दारू पितो, एवढा बेवडा आहे म्हणे मी, पण अजून 2 व्हीलरून पडलो नाही। मग तू भारी का मी भारी? खरं सांगू का, जीवनामध्ये येणारं दुःख तुमच्या नामस्मरणावर अवलंबून नाहीये, जीवनामध्ये येणारं सुख सुद्धा तुमच्या परमार्थावर अवलंबून आहे। बरेचशा लोकांचं असं म्हणणं आहे तुम्ही एवढा परमार्थ करता मग तुमच्या मागे जीवनात देव संकट का देतो? खरं सांगू का, संकट त्याच्याच मागे असतात तो संकट सहन करण्यासाठी सक्षम असतो महाराज। आणि देवाचं काम करतोय म्हणून संकट येतं असं काही नाहीये। संकट देवाला चुकलं नाही तर देवाच्या भक्ताला कसं चुकल महाराज? कर्म हे देवाच्या बापाला चुकलं नाही तर तुम्हाला आम्हाला कसं चुकल? अरे भगवान श्रीकृष्णाचा जन्म होण्याच्या अगोदरपासून दुःख होतं, तर मरेपर्यंत जाईपर्यंत दुःख होतं। जन्माला आला देवकी मातेच्या घरी, ज्या मायमाऊलीच्या पोटी जन्माला आला त्या मायमाऊलीच्या तिथं 2 दिवस सुद्धा राहता नाही आलं त्याला। तिथून डायरेक्ट उचललं कुठे गेला? गोकुळाला गेला। गोकुळात काही दिवस राहिला, तिथून परत मथुरेला गेला। किती त्रास महाराज, सगळा त्रासच आहे भगवंताच्या जीवनामध्ये। मग त्रास जर देवाला चुकला नाही तर तुम्हाला मला चुकाल काहीच सांगता येत नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती, फक्त जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेने चाललंय, तुमच्या प्रारब्धान चाललंय, तुमच्या भोगानं चाललंय, लक्ष देऊन ऐका, प्रमाण घ्या।
जरी मोठं दुःख आलं तर दरवाजाला एक पाटी लावून ठेवा, एक आतून सुद्धा ठेवा आणि एक बाहेरून सुद्धा ठेवा. बाहेरून घरात येत असताना ती पाटी वाचल्यावरच घरात या. ए भी दिन जाएंगे, बस एवढं ध्यानात ठेवा. ए भी दिन जाएंगे. आणि बाहेर जाताना सुद्धा काय म्हणायचं, ए भी दिन जाएंगे. अरे कोरोना सारख्या एवढ्या महासंकटावर मात केलेले लोक आपण छोट्या मोठ्या दुःखाला काय द्यायचं महाराज. पण किती जरी मोठं संकट आलं तरी भगवंताचं चिंतन तुमच्या जीवनातून नाही सुटलं पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे काय हो, भगवंताच्या फोटोला दोरी बांधायची गळ्यात गुंतवायची असं नाही बरं. भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. काय करा, आवड निर्माण करा. काय म्हणून आवड निर्माण करायची, काय म्हणून भगवंताचं चिंतन करायचं. कारण जगात माणूस स्वार्थाशिवाय काही करत नाही. अरे शंभर पोरग ज्याला सुख कुठं करावं याची अक्कल नाही, ते पोरग जरी देवबाप्पाकडे गेलं तरी देवबाप्पाला म्हणतो, देवबाप्पा मला काय ठेव, सुखाचं ठेव. चाराण्याची अगरबत्ती देवाला लावता तरी अख्खं घर सुखी होऊ अशी अपेक्षा करणारे लोक आपण. मग का म्हणून देवाचं चिंतन करायचं. देवाचं चिंतन केल्यानंतर फायदा काय, फायद्याशिवाय कसा परमार्थ करायचा. भगवंताचं चिंतन केल्यानंतर फायदा काय, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक ते संकट तारल्याशिवाय राहणार नाही. मी त्याही दिवशी कीर्तनात बोललो, आजही बोलतोय, लक्ष देऊन ऐका. आता 15 दिवस आम्ही वृंदावनला होतो. मी त्या प्रेमनाथजी महाराजांना भेटायला गेलो, प्रेमानंदजी बाबांना. एक तपस्वी महात्मा आहे, नामधारक आहे. भेटायला गेल्यानंतर काही बरेचशा लोकांनी विचारलं, स्वामीजी त्यांना 17 ते 18 वर्ष झाले, दोन्ही किडण्या नाहीये, तरी सुद्धा महात्मा एकदम आपल्या मस्तीत जगतोय, एकदम आनंदात जगतोय. काही लोकांनी विचारलं, 2 किडण्या नसताना तुम्ही एवढ्या आनंदाने कसे जगतात. त्यांनी सांगितलं, माझ्या एका किडनीचं नाव आहे राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव आहे कृष्ण. तुम्ही जर त्या महात्म्याला भेटले तर तुम्हाला कळेल, खूप फक्त काही नाही, अब्जावधी रुपये लोक त्यांच्याकडे घेऊन चालले तरी पैसा नाही. त्यांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन फक्त भगवंताचं चिंतन, काहीच नाही. तुम्ही कोणालाही घेऊन जा, ते फक्त एवढंच सांगता, भगवंताचं चिंतन करा, बाकी काही करायची गरज नाही. आणि खरं सांगू का, कितीही मोठं जरी संकट असेल या जगामधलं, तर ते संकट निवारण करण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामामध्ये. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. पण मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती काय माहितीये का, माणूस चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. माणूस चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. चिंता करू नका बरं तुम्ही. चिंता ही माणसाला एकदा जाळते, पण चिंता ही माणसाला दररोज जाळते. चिंतापेक्षा तुम्ही चिंतन करा, त्या चिंतनातून तुम्हाला मार्ग निघल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर महाराज फायदा काय, तो फायदा तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या
भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर त्या भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर तुकोबाराय फायदा सांगतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्या भगवंताच्या चिंतनेने तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं संकट असेल ह्या भवदुःखाचं, हे भवदुःखाचं संकट सुद्धा निवारण होईल. ऐका ना दादा, कोणाकोणाचं संकट निवारण झालं? शबरी अहिल्या गणिका नारी सबही तूने पार लगाई. शबरीचा उद्धार केला, अहिल्याचा उद्धार केलाय, गणिकेचा उद्धार केलाय. भागवतामध्ये गजेंद्राची कथा आलेली आहे. त्रिकुटाचल नावाचा पर्वत आहे, त्रिकुटाचल नावाचा पर्वत. आणि त्या त्रिकुटाचल पर्वताच्या डोंगरा पर्वताच्या जवळ एक हत्ती राहतोय, त्याला गजेंद्र त्याचं नाव आहे. 50 पत्न्या 100 मुले. गजेंद्र ज्यावेळेस रस्त्याने चालायचा त्यावेळेस सगळे लोक गजेंद्राकडे पाहून म्हणायचे, गजेंद्र महाराज की जय, गजेंद्र महाराज की जय, गजेंद्र महाराज की जय. आणि हत्ती एक प्राणी असा आहे, त्याला जलक्रीडा खूप आवडते. जलक्रीडा करण्यासाठी एका सरोवरामध्ये गेला. एका नकराने म्हणजे मगराने पाय पकडला. काय पकडला? पाय पकडला. सर्व पत्न्यांना सांगायला लागला, ए अगं ऐकलंस का, पाय पकडलाय माझा, वाचवा. सर्वांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 10-15 दिवस झाले, पण गजेंद्राला काही बाहेर काढण्यासाठी यश आलं नाही. शेवटी सर्वांनी ठरवून घेतलं, पिकलेलं पाणी कधी ना कधीतरी पडणार आहे, आपण किती दिवस थांबायचं. निघून गेले महाराज. गजेंद्र विचार करतोय, ज्यांच्यासाठी मी एवढं चांगलं वागलोय, यांच्यासाठी सगळं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कबाड कष्ट करून या मुलांना एवढं मोठं केलं, आणि संकटाच्या काळी मला सोडून गेले. आणि खरं सांगू का, सगळे रस्ते बंद झाल्यानंतर मनुष्य देवाकडे जातो. सगळे पर्याय थांबल्यानंतर लोक देवाकडे जातात. तुम्ही बघा ना, डॉक्टर सगळे प्रयत्न करतो, डॉक्टरचं डोकं बंद पडलं की डॉक्टर पेशंटला सांगतोय, बघा मला जेवढं जमलं मी तेवढं केलं, आता या पेशंटला कोण वाचवणार आहे. अरे मग शेवटचा पर्याय जर देव आहे तर पहिला पर्याय देव का नसावा? तुमचा शेवटचा पर्याय जर देवच आहे तर मग पहिला पर्याय देव का नसावा? मी तर या मताचा माणूस आहे, तुमच्या जीवनाची सुरुवातही देवापासून झाली पाहिजे, तुमच्या जीवनाचा शेवट सुद्धा देवापासून झाला पाहिजे. अरे चोर चोरी करण्यासाठी चालला तरी मारुतीरायाला नारळ पडतो. मारुतीराया, सगळे लोक कीर्तनाला आलेले वाडीवर, आता कोणीच नाही, एखादं चांगलं घर सापडू दे मला, म्हणतो ना चोर. मग चोर चोरी करण्यासाठी जरी गेला तरी नारळ फोडून जातो. एखादा दारूचा दुकानदार ज्यावेळेस दुकानाचा सेटर वर करतो ना, तर पहिली अगरबत्ती देवाला लावतो, देवाला सांगतो, देवा एखादं चांगलं गिऱ्हाईक घेऊ दे. मग दारूचा दुकानदार जर आपल्या दुकानाची सुरुवात अगरबत्ती लावून करत असेल, चोर जर चोरी करण्यासाठी चालला तर आपल्या जीवनाची सुरुवात चोर मारुतीला नारळ फोडून करत असेल, तर तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे जना. उठलं की पहिलं देवाचं नाव घ्या. पूर्वी हे जे वयस्कर लोक होते ना, सकाळी उठले मारुतीच्या दर्शनाला चालले की लोक म्हणायचे राम राम. काय म्हणायचे? राम राम. यांनी 2दा राम राम म्हणला की तिकून काय म्हणणार तो? राम राम. आता बावळे उठले की गुड मॉर्निंग. काय उठले की नमस्कार. कैला तर जय हरी घालायचं सुद्धा लाज वाटतंय महाराज. लोकांना असं वाटतं आम्ही गुड मॉर्निंग म्हणलं म्हणजे लोक आम्हाला खूप स्टँडर्ड समजतात. तसलं काही नाही बरं महाराज. मी एका घरी चहा घ्यायला गेलो. चहा झाल्यानंतर तिची त्या एका सुनबाईची सासू माझ्याजवळ बसली होती. ती मला सांगायची, म्हणे महाराज आमची सुनबाई खूप शिकलेली आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. काय आमच्या सुनबाईचं वर्णन करायचं? म्हणे महाराज आमची सुनबाई खूप VIP आहे. म्हणलं बर. चपला घालून चपात्या करते म्हणे ती. काय म्हणली? मी सासूला सांगितलं, बावळे चपला घालून चपात्या करणारी हुशार नसती, ती बावळी असती.
बूट घालून जेवणारे लयच VIP असं तुम्हाला वाटतं का? मूर्ख आहे, त्यांना अक्कल नाही कसं जेवायची. बूट घालून जेवणारे लय VIP. तुमचा असा दृष्टिकोन आहे की तुम्हाला असं वाटतं चपला घालून. नाही, तसं काही नसतं महाराज. खरं सांगू का, दिवसांदिवस आपण लोक एवढी प्रगती करायला लागलो, एवढी प्रगती करायला लागलो की आपला भारत देश हा पहिला देश आहे की तो चंद्रावर गेलाय महाराज. आता सूर्यावर जाण्याची तयारी केली. खूप चांगलं, आपण सायन्स युगामध्ये खूप डेव्हलप होतोय. पण खरं सांगू का, जेवढे जेवढे तुम्ही डेव्हलप होताय तेवढे तेवढे तुम्ही विचाराने घसरत चाललेले आहे महाराज. विचाराची बैठक दिवसांदिवस खराब होत चाललेली. म्हणून मानवी देहाला प्रत्येक आलेल्या प्रत्येक माणसानं आपल्या जीवनाची सुरुवात देवापासून केली पाहिजे. तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राजे पाताच्या, जळतील राजे संकट निवारण होतं हे सांगत होतो मी तुम्हाला. सर्व सोडून गेल्यानंतर गजेंद्राने भगवंताला हाक मानली. सर्वांना माहिती आहे, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. गजेंद्राचा उद्धार केला. खरं सांगू का, त्रिकुटाचल नावाचा पर्वत म्हणजे दुसरा कोणी नसून हा संसार आहे महाराज. आणि आपण जलक्रीडा करण्यासाठी त्या सरोवरामध्ये आलेलो आहे. आणि काळ रूपी ज्यावेळेस नक्र तुमचा आणि माझा पाय पकडल ना महाराज, त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणीच सोडवणार नाही. नाथ बाबा सांगतात, हो नाही रे नाही कुणाचे कुणी, अंती जासिल एकल प्राण, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. एक मनुष्य खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. कुठून चालला होता? स्मशानभूमीतून. पायात चप्पल नव्हती, एक हाडूक त्याच्या पायाला टोचलं आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला सांगतं, ए वेड्या, एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. काय म्हणलं ते हाडूक? लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू एवढ्या वजनात नको फिरू. तू जेवढ्या तंद्रीत चालतोय ना, मी दिवसातून 4-4 खाद्या बदलायचो, माझी सुद्धा माती झाली बरं. थोडं सावध चाल. तू एवढा ताण नको घेऊ. अरे मी सुद्धा बिनविरोध 5 वेळेस सरपंच राहिलेलो. तू एवढ्या तोरात कशाला चालतो? बघ माझ्याकडे बघ, माझी सुद्धा माती झाली. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. दादा ऐका ना, जाणं या निसर्गाचा नियम आहे. म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी देवावर टाका. देवावर जबाबदारी टाकली तर मी तुम्हाला सांगतो, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट भव शंदो विठोबा. हरी विठोबार त्याच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट भव शंदो. तुकोबराय सांगतो, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरे हाची नेम अहर्निशी. त्या भगवंत चिंतनाचा नेम जीवनामध्ये धारण करा. असं जर तुम्ही केलं तर फायदा काय आहे? भगवंताचं चिंतन केलंय, भगवंताच्या चिंतनाचा नेम जीवनामध्ये केलाय. मी तरी बसणाऱ्या मंडळीला विनंती करेल, मायबाप, मी तुम्ही सर्व जेवढे काही मायबाप आहात त्यांना माझी विनंती आहे, माझ्या पदरामध्ये एक भीक देतो. मी तुमच्या समोर एक भीक मागतो. तुम्ही म्हणसाल महाराज पैसे मागता का? अजिबात नाहीये. इथं जेवढे काही कीर्तनासाठी उपस्थित आहे लोकांनी माझ्या पदरामध्ये एक दान द्या. ते दान असं आहे की दररोज सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. किती करा? 11 माळी तरी करा.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काही वेळ लागत नाही महाराज, 15 मिनिटं करा फक्त. तुम्ही जर हा नियम जीवनामध्ये केला ना, तर मी तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या जीवनातलं येणार कितीही मोठं संकट असू दे, ते भगवंताच्या चिंतनानं तरल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताचं चिंतन सोडून बाकीच्या भानगडीत पडूच नका महाराज. अंधश्रद्धेपासून तुकोबराने आपल्याला 400 वर्षापूर्वी सावध केलंय. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाशी रडते मागते सीते. आपण एका स्वज्वळ सूर्यासारख्या तेजस्वी संप्रदायाचे पाईक आहोत महाराज. आपण काही अशा आलतू फालतू कोणत्याही महाराजाचे अनुयायी नाहीये. जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय सारख्या महान संतांचे आपण पाईक आहोत. बरोबर आहे का नाही? आणि मी कालही कीर्तनात चव्हाणवाडीला बोललो, चव्हाणमाळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, अशा कोणत्याच वारकऱ्याचं डोकं ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याच्या चरणावर नाही पडलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की या देवाच्या मागे लागलं की ते होईल, त्या अजिबात नाही महाराज. तुम्ही तुमच्या प्रारब्धावर, तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि फक्त माझ्या पांडुरंगाची सेवा करा. पांडुरंगाची सेवा करा, कारण तो हा देवाचाही देव. तुमचं असं झालं, वार बदलले की देव बदलायची सवय झालेली आहे तुम्हाला. आता गणपती गेले नाही तर लगेच नवरात्राच्या देणग्या सुरू झाल्या. ह्या नवरात्रात तर मला विशेष वाटतं महाराज, जे वर्षभर दारू पितो ते 9 दिवस चप्पल घालत नाही. हो ना ना, फायदा काय? वर्षभर दारू पितोय, वर्षभर धाब्यावर चढतोय आणि 9 दिवस चप्पल घालत नाही. अरे उघडा फिरला तरी देवीची कृपा तुझ्यावर होणार नाही महाराज. तुम्हाला असं वाटतंय माझ्या जगदंबाची कृपा तुमच्यावर व्हावी, तुम्हाला असं वाटतंय माझ्या रुक्मिणी आईसाहेबाची कृपा तुमच्यावर व्हावी, तुम्हाला असं वाटतंय माझ्या राधाराणीची कृपा तुमच्यावर व्हावी, तर मी तरी या मताचा महाराज आहे. नवरात्र म्हणजे काय? ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली तुम्हाला स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल, त्या दिवशी तुम्हाला उपवास करायची गरज नाही पडणार गड्या. त्या दिवशी तुम्हाला कुठं जायची गरज नाही पडणार. बस ही विचाराची बैठक जिवंत ठेवा फक्त. उपवास धरणं चालूचे, पाप करणं चालूचे, काय फायदा आहे? लोकांना सांगतो माझ्या 150 वाऱ्या झाल्या आणि तू वारी जाऊन काय केलं? लोकांच्या वळकुट्या चोरल्या ना तू. दुसरं काय केलं? दिंडी फोडल्या, एका दिंडीच्या 4 दिंड्या केल्या. करतोच कशाला दिंडी? अजिबात नको जाऊ. दिंडीत जाऊन दिंड्या फोडण्यापेक्षा घरी मर ना, ताण नको घेऊ. परमार्थ बोलू नका दाखवू. पूर्वीचे लोक करायचे, सांगत नव्हते. आता आमचे मोठे भाऊ वारले, आमच्या संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबा चौधरी, सर्व प्रेमाने त्यांना मोठे भाऊ म्हणायचे. मनभर करावं माणसाने, कणभर सांगावं. किती करावं? मनभर करावं आणि कणभर सांगावं. तुमचं माझं असं झालंय, कणभर करतो आणि मनभर सांगतो. सप्ताहामध्ये सर्वात अगोदर हिशोब विचारायला कोण असतो माहितीये का? ज्याची देणगी 51 रुपये येतो. आणि ज्या बिचाऱ्याने 51,000 दिले ते येऊन सुद्धा पाहत नाही. ते म्हणतं चला देवाचं काम आहे. आणि ज्याला 51 रुपये देतो ना, ते शायनं म्हणतं माईक बरोबर होते पण तुतार्या नव्हत्या. आता का तुझ्या 50 रुपयात घरात तुतार्या लावायच्या का? नेमकं करायचं काय? खरं सांगू का, देताना तुम्ही सांगू नका अरे या हातानं दान दिलं तर या हाताला कळलं नाही पाहिजे महाराज, आणि या हातानं दान दिलं तर या हाताला नाही कळलं पाहिजे. अरे शेगाव संस्थान असेल, तिरुपती संस्थान असेल, धान्याचे ट्रकच्या ट्रक आणून टाकतात लोक महाराज, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही गाडी कुठून आलेली. तुम्ही इथं सर्व मंडळी बसलेले, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला? हवा दिसती का जाणवती? जाणवती. हवा दिसत नाही, हवेला कलर नाही, काळा निळा हिरवा पिवळा कलर नाही, ती फक्त तुम्हाला थंडी गरम ही जाणवती. कार्य हवेसारखं करा गड्यांनो, परमार्थ करा, दान धर्म करा, लोकांना मदत करा, पण कोणी माझं नाव घेईल याची अपेक्षा नका ठेवू गड्यांनो. एवढे हलकट झालेले महाराज लोक. एखाद्या कीर्तनकारानं जर कीर्तनात नाव जरी नाही घेतलं तरी ते परत कीर्तनाला येत नाही. इथं का तुझ्या पोरीचा साखरपुडा आहे म्हणून नाव घ्यायचं? लोकांची मेमरी खराब झालेली आहे. अरे कीर्तन हे तुम्ही देवासाठी ठेवता का तुमचं नाव घेण्यासाठी ठेवता? मला तर काही कळत नाही. तुम्ही सेपरेट तुमच्या लग्नामध्ये ठेवा ना तुमचे नाव घ्यायची पद्धत. तुमची बायको आहे तुमचं नाव घ्यायला, बायको एकदा बी नाव घेत नाही. कीर्तनकाराकडून अपेक्षा करतात की महाराजांन माझं. अरे तुझं कार्य काय आहे? अख्खं गाव बुडवलं तू, आणि नेमकं काय करायचं कीर्तनातून? काय कीर्तनात फक्त साधूचं सांगावं, कीर्तनात देवाचं सांगावं, कीर्तनात चांगल्या गोष्टी सांगावं. आमचं तर नशीब एवढं खराब आहे महाराज. कीर्तनकार झाल्यापासून गद्याला बाबूराव म्हणावं लागतं, एवढं अवघड झालेलं आहे.
आता 2-4 दिवसापूर्वी एकाच वर्ष श्राद्ध केलं, ते पक्क बेवडं होतं महाराज. दारू पिऊन मेलं होतं. एका मोटरसायकल म्हणजे दारू पिऊन मोटरसायकलवर चाललं होतं आणि त्याला ट्रकवाल्यानं उडवून दिलं. ते दारू पिऊन मेलंय आणि मी त्याच्या पुण्यतिथीला अभंग घेतला. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मी माझ्या मनातल्या मनात मला शिव्या देत होतो. नाना म्हणलं काय वाईट दिवस आले पुरुषा तुझ्यावर. कोणालाही वैकुंठवासी म्हणावं लागतं, कोणालाही 10-12 दिवसापूर्वी एका चांगल्या पुढाऱ्याचं कीर्तन होतं. त्याचा वाढदिवस होता. माझ्या कानात सांगू लागला म्हणे महाराज जेवढं मानधन धरलं त्याच्यापेक्षा थोडं शिल्लक घ्या, फक्त 2 तास तुम्ही माझंच वर्णन करा. मी हळूच त्यांच्या कानात सांगितलं, म्हणलं साहेब चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनात तो नाही गायला जातो, चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून छत्रपतीच का सांगतो आपण, कीर्तनातून तुकोबरायच का सांगतो, ज्ञानोबराय काय सांगतो. ज्यांनी जीवनभर काही चांगलं केलंच नाही अशा माणसाचं काय वर्णन कीर्तनातून करावं बाबा. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, काही गरज नाही महाराज. जे आहे जसं जमल तसं सांगत जा. अवघड झालेलं म्हणून तुकोबराय सांगतात बाबा देवाचं चिंतन करा. देवाचा नेम केल्यानंतर फायदा काय. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तुमच्या कुळाचा उद्धार होतोय, पण तुम्हाला काय करावं लागेल, फक्त भावनेनं आणि प्रेमानं देवाचं चिंतन. देवाचं चिंतन सोडून काहीच करायची गरज नाही. नाथ बाबा सांगतात न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे माझी विनवणी जोडून या करतोनी शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काहीच करू नका, फक्त देवाचं चिंतन करा. आणि त्या देवाचं चिंतन केल्यानंतर फक्त कसं करा, भावे गाता गीत. वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका जात जाऊ, वेळ भेटल्यानंतर मंदिरात नका जात जाऊ, वेळ काढून मंदिरात जात जा, वेळ काढून देवाला जात जा. लोक म्हणतात महाराज खूप बिझी शेड्यूल आहे माझं, मला मरायला टाइम नाही. बावळ्या मरायला टाइम लागत नाही. कोणत्या तंद्रीत जगतोय तू, सोडून दे. सोड सगळं, देवाचं चिंतन कर. मी असं नाही म्हणत तुम्हाला तुम्ही आता लगेच कीर्तन संपले की सगळे हिमालयात जा, अजिबात नाही. व्यवसाय करा, राजकारण करा, धर्मकारण करा, धंदा करा, सगळं करा. 24 तास आहे ना देवानं तुम्हाला दिले. किती तास आहे, त्या 24 तासातले 23 तास काम करा. पण दिवसातून 1 तास तर माझ्या देवासाठी देत चला. काही लोक म्हणतील महाराज लय झाले हो 60 मिनिटं. अरे त्या 60 मिनिटाचे 4 विभाग कर. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60. सकाळी आंघोळीला बसल्यानंतर थोबाडाला काय काम आहे तुमच्या. आंघोळीला बसल्यानंतर कपडे घालेपर्यंत तोंडाला काहीच काम नाही ना. आंघोळ सुरू झाल्यापासून कपडे घालेपर्यंत कोणालाच बोलू नका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हाला तुमच्या घरापासून ऑफिसला जायला 15 मिनिटं लागत असेल तर गाडी चालवत असताना 15 मिनिटं फोन थोडा बंद ठेवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. किती मिनिटं झाले, 30 मिनिटं झाले. परत दुकानावरून घरी येताना 15 मिनिटं किती झाले, 45. आणि जेवण झालं की झोपण्याच्या अगोदर याला त्याला चॅटिंग करण्यापेक्षा 15 मिनिटं करणं देवाची. ज्यांना बोलतोय तुझं काय चाललं ते शेवटी कामाला येणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तू का म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी
वाचून या. मग चक्रपाणी जर तुम्हाला या संसारातून सोडवणार आहे तर त्याचं फक्त भावनेनं चिंतन करा. आज परमार्थाला गर्दी खूप वाढली, पण दिवसेंदिवस गर्दी कमी होत चालली नाही. कोणत्याही देवस्थानाला जा गर्दी तेवढीच आहे, आणि कुठेही जा गर्दी तेवढीच आहे. आईस्क्रीमच्या दुकानावर गर्दी तेवढीच आहे, पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी तेवढीच आहे, व्हेज हॉटेलला गर्दी तेवढीच आहे, नॉन व्हेज हॉटेलला जेवढे लोक सप्त्याला आहे तेवढेच लोक गोव्याला आहे. तुम्ही असं समजूच नका की पुरुषोत्तम पाटलाच्याच कीर्तनाला पब्लिक आहे, गौतमीला माझ्यापेक्षा जास्त आहे, असं काही नाही. पब्लिक सगळीकडे सारखीच आहे, पब्लिक कुठंच कमी नाही. परमार्थ दिवसांदिवस वाढत चाललाय, पण दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी होत चाललाय, परमार्थातलं प्रेम कमी होत चाललंय, परमार्थातला आदर कमी होत चाललाय. आज परमार्थ लोक प्रेमानं भावनेनं नाही करत, चॉईसनं परमार्थ चाललाय. चॉईसनं नका करू. लोक म्हणजे तिरुपतीला गेल्यानंतर माणसाची प्रॉपर्टी वाढते, अशा बऱ्याचशा काही बावळ्याचं म्हणणं नाही. काही काही तर खरेदी झाली की तिरुपतीला मारतात. अरे काय नसतं महाराज, तुम्ही कोणत्याही देवाला नवस करा, देव तुम्हाला पावणारच आहे. फक्त तुमचा नवस चांगला पाहिजे महाराज. नवस काय पाहिजे? दुसऱ्याचं लिटिगेशन आपल्या नावावर, हे नवस तिरुपती मी पूर्ण करणार नाही महाराज. मला तर विशेष वाटतंय, महाराष्ट्रात राहून काही लोकांना पंढरपूर माहित नाही हो. असं समजा हे पाकिस्तानी बेन चुकून पुण्यात आलेलं आहे. काही काही पुण्यात राहून ज्ञानोबरायची समाधी माहित नाही, तुकोबरायचं देहूगाव माहित नाहीये. असं समजा आपण अनेक जन्माचं पाप केलं की पुण्यात राहून आपल्याला तुकोबराय ज्ञानोबराय माहित नाही. अरे जो महाराष्ट्रात राहतो त्याने एकदा तरी मरायच्या अगोदर पंढरपूरची एक वारी तर केलीच पाहिजे महाराज. जो महाराष्ट्रात राहतो त्यानं कमीत कमी एकदा तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या वारीला गेलं पाहिजेत ना. आणि जो भारतात राहतो त्यानं मरायच्या अगोदर एकदा तरी वृंदावनला जाऊन आलं पाहिजेत महाराज. ही गरज आहे, खरं सांगतो तुम्हाला. अरे जिथं भगवंत राहतो त्या भूमीचं दर्शन घेऊन तर या. वृंदावनला जर तुम्ही गेले तर प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला पाहायला भेटेल, जेवढे फॉरेनचे लोक आहेत ते वृंदावनला येऊन नऊवारी साड्या तिथल्या मामावल्या घालून, कपाळाला गंध लावून, हातामध्ये माळ आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, सगळीकडे हेच पाहायला भेटेल तुम्हाला. त्या बाहेर देशातल्या महिला तुम्हाला जीन्स पॅन्ट वर दिसणार नाही, शरीर प्रदर्शन करताना दिसणार नाही. आश्चर्य याचं वाटतं, ज्या देशात लोक देव मानत नाही त्या देशातले लोक महाराष्ट्रात देशात येऊन कपाळाला गंध लावून, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, नऊवारी साडी घालून वृंदावनला परिक्रमा करतात. आणि आपले बावळे वृंदावनला गेले की हे साड्या सोडून पंजाबी घालतात. इतके बावळे लोक आहे महाराज. अजिबात नाही. बाहेरचे लोक आपल्या संस्कृतीचं आचरण करतात आणि आपले लोक त्यांच्या संस्कृतीचं आचरण करतात. म्हणून सर्वांना माझी विनंती, परमार्थ करा पण परमार्थ भावनेनं करा. तुका म्हणे कोटी कुळी पुनीत भावे गाता गीत विठोबाची, तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. जग जोगी जाग जाग बोलती हो, जग जोगी. सर्व साधू संतांनी रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न केला. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. रात्रंदिवस साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागवण्याचा प्रयत्न केला. मी नेहमी सांगत असतो, साधू संतांचा जन्मच हा तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी झालेला आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. या जगामध्ये 3 प्राणी असे, एक माणूस, त्याला प्रगती सहन होत नाहीये.
माणूस त्याला प्रगती सहन होत नाही एक, कुत्रा असं आहे की त्याला गती सहन होत नाही दोन, आणि संत असं आहे की त्यांना तुमची आणि माझी अधोगती सहन होत नाही तीन. साधू संतांचा जन्मच तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन, संत हृदय नव नीत समाना, संत हृदय नव नीत समाना. नवनीत मऊ साधू संतांचा अंतःकरण आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, मायबाप तुकोबरा विचार करतात, मानवी देहाला मनुष्य जन्माला आलाय, नेमकं करतोय काय, सार काय, आसार काय, चांगलं काय, वाईट काय, या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलेला आहे. नुसती धावपळच चालू आहे. कशासाठी धावतो हेही कळत नाही मला. ज्याला कीर्तन भरपूर आहे तेही पळतं, ज्याला कीर्तन कमी ते सुद्धा पळतंय, ज्याच्याकडे पैसा नाही तेही पळतंय, जे भिकारी ते सुद्धा पळतंय. म्हणजे नेमकं कळत नाही. ज्याचं लग्न झालं तेही दुःखी आहे, आणि ज्याचं होत नाही ते तर टेन्शन मध्येच आहे. महाराज नेमकं कसं होणार? ज्याला लेकर आहे तेही दुःखी आहे, आणि ज्याला लेकर नाही तेही दुःखी. तुम्ही म्हणसा लेकरावाले का दुःखी? 4-4 लेकर असून कोणी सांभाळत नाही तेही दुःखीचे महाराज. काही प्रॉपर्टी भरपूर आहे, पण काहीला काय खाऊ याची पंचायत आहे, आणि काहीला खायला भरपूर आहे, पण डॉक्टरने 2 टाइम फक्त गोळ्याच सांगितल्या, सकाळी 4 आणि संध्याकाळी 4. नुसतं गोळ्यावरच जीवन आहे. देवाचं गणितच महाराज उलट आहे. जे तुम्हाला पाहिजे ते प्राप्त होत नाही, ते नकोय ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहत. मानवी देहाची सर्वात मोठी भ्रांती आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, दुःखद भजते जंतुम सुखम सर्वाय रुचिते. भामतीकार आपल्या ग्रंथात सांगत असताना सांगतात, बाबा या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ सुखासाठी करतो. पण जीवनाचं दुर्भाग्य असं आहे, ज्याला सुख हवंय त्याला मिळत नाही, आणि दुःख तुम्हालाही नको मलाही नको, दुःख तुम्हालाही सोडत नाही मलाही सोडत नाही. भले तुमच्या आणि माझ्या दुःखाचं कारण वेगळं वेगळं असू शकतं. जे दुःख मला येते तुम्हाला नाही, जे तुम्हाला येते मला नाही, पण दोघाला निश्चित कोणतं कोणतं तरी दुःख आहे. आणि या दुःखाचं निवारण होण्यासाठी साधू संतांचे अभंग आहे, साधू संतांचे विचार आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मानवी देहाला जन्माला आलेले निर्णाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे, त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात, आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. तो आज पस्तावा करण्यापेक्षा वेळ आहे तोपर्यंत चिंतन करून घ्या. मी तर दररोज सांगतो, अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? बरेचसे लोक म्हणतात आम्ही म्हातारपणी परमार्थ करू. तुमच्या बापान ठेवला का म्हातारपणी परमार्थ? तरुणपणात धाबे हिंडायचे आणि म्हातारपणी माळ जपायचं जमल? अजिबात नाही. तरणा भाग्यवंत नटे अरे जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाये चुकू नको. 70 वर्षाचा माणूस आहे, मी त्याला माझ्या पैशाने विमानानं पाठवतो. बद्रीनाथ केदारनाथला जाणं शक्य आहे? अरे बद्रीनाथ केदारनाथ करायचं असेल तर तुमचं ऑक्सिजन लेवल चांगली पाहिजे, वरती जाता येत नाही. तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. म्हातारपणी काय होणार आहे महाराज? तुम्ही तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या पुणे परिसरामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये एखाद्या 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का? नाही ना. लग्न करण्यासाठी 21-25 वर्षाचा मुलगा लागतो, 18 वर्षाची मुलगी लागती. मग लग्नासाठी जर वयाची मर्यादा आहे तर परमार्थ हा म्हातारपणी कसा होईल? याच्या पुढे जाऊन सांगू का? 65 वर्षाचं म्हातारं सरकारला सुद्धा चालत नाही. सरकार म्हणतं भाऊ तू घरी मर, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ. म्हातारं झाल्यानंतर घर फुटतं तर परमार्थ कसा होईल महाराज? विठ्ठल सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. एकदा का वेळ निघून गेली की परत सुरू होत. मग पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजिती. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे ना. मग या नरदेहाचं सार्थक जर तुम्हाला जीवनामध्ये करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताला आपल्या जीवनामध्ये आपलंसं करा, आणि हा सार विचार जीवनामध्ये करा. अभंगाचं सारा सार विचार करा, उठा उठी सारा सार विचार करा, उठा उठी सारा सार विचार सारा सार विचार करा, उठा उठी सारा सार विचार करा, उठा उठी
सरसर विचार करा उठा उठी सरसर विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चित्ताने निरसेल संकट तयाच्या चित्ताने निरसेल संकट नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंताने निर्सेल संकट दयाच्या चिंताने निर्सेल संकट सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे. बाकीचा विचार करण्यापेक्षा भगवंताचं नाव कंठात धारण करा. खरं सांगू का, मानवी देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये अशी एक भ्रांती आहे, असा एक गोड गैरसमज आहे की त्याला असं वाटतं मी करतो म्हणून हे सर्व चालतंय. अजिबात नाही गाड्यांना. बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर काही काही गोष्टीचा अनुभव येतो. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना, काय म्हणतात लोक, पहा बरं वाक्य कसं असतं त्यांचं, महाराज मी जर मेलो ना तर आमचं कुटुंब आजच उघड्यावर पडेल. काही पडत नाही महाराज, तुम्ही मरून बघा एकदा. काही लोक म्हणतात महाराज मी जर गेलो ना तर आमच्या कात्रज परिसराचं राजकारण संपलं, तू मरून बघ ना एकदा. असं नाही हो महाराज. हे पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल. काहीच झालं नाही भारताचं. इंदिरा गेली तर सोनिया गांधी आलीच ना का, भारत पण थोडा पडला काही. सोनिया गांधी गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जाणार आहे, कोणीतरी येणार आहे. ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात गड्या. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यामुळे हे चालतं? अजिबात नाहीये. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही घर चालवता? अजिबात नाही. देव तुमच्याकडून चालवून घेतोय म्हणून तुम्ही घर चालवताय. तुम्ही काय घर चालवणार आहे महाराज? कोणी घर चालवत नाही हो. असं गोड गैरसमज तुमच्या आणि माझ्या मनातला. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला नाही, संधीचं सोनं करू घ्या. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया. अल्ला म्हणायची काय गरज आहे? भगवान आहे ना. ते 30 कोटी देव असताना कशाला तिकडे मरायला जायचं? आपला आहे ना भगवान, कोणता एक घ्या. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदे माझ्या जगाच्या मालकाने तुम्हाला भगवंतासाठी दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी. नारायणाला जोडण्यासाठी नरदे मिळालेला आहे. आणि इथं येऊन जर नारायणाला जोडलं नाही तर मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पीता शराब तू हरि भजन को मुख मोड़ दिया. पैसों के खातिर करता मिलावट नेकी और नीति को भूल गया. एवढा 3.5 हाताचा नरदे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना माय बाप. तर माझी विनंती गड्यांनो, एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतना विना वाया नका जाऊ देऊ. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. न जाणो कोणता क्षण कधी कसा येईल काही सांगता येत. हे काळा न काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरे. क्षणभंगूर नाही बरवसा वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आदी. माझ्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी एवढं सुंदर करून ठेवलंय महाराज. जेवढ्या सबसिड्या सरकारमध्ये नाही तेवढ्या साधू संतांनी दिल्या. हरी बोला देता
हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला. किती सोपं करून ठेवलंय महाराज. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. भगवंताचं चिंतन करण्यासाठी आंघोळ करायची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अरे वाईट काम करताना तुम्ही काही विचार करत नाही, तर चांगलं काम करताना कशाला विचार करता. लोक म्हणतात आम्हाला सुतक आहे महाराज, आम्हाला 10 दिवस काहीच खायला जमत नाही. 10 दिवस लोक कीर्तनाला सुद्धा जात नाही. 10 दिवस लोक देवाच्या मंदिरात जात नाही. मग सुतकामध्ये तुम्हाला प्यायला बरी जमती. सुतकामध्ये तुम्ही मोबाईल खेळणं सोडलं का? नाही. सुतकामध्ये तुम्ही टीव्ही पाहणं सोडलं का? नाही. सुतकामध्ये तुम्ही खाणं सोडलं का? नाही. मग खाणं सोडलं नाही, मोबाईल पाहणं सोडलं नाही, फिरणं सोडलं नाही, पिणं सोडलं नाही, मग बाकीचं सगळं जर चालू आहे तर सुतकामध्ये देवाचं चिंतन करायला काय प्रॉब्लेम महाराज. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी नाम तुझे सार. म्हणून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाने भगवंताचं चिंतन करावं. सारासार विचार करा उठा उठी. सार काय ना आसार काय. खरं सांगू का, एका वाक्यात सांगतो, देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहे तेवढे सगळे आसार आहे. देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा आसारामध्ये. देवाला सोडून तुमचं गाणं असेल, मला एक कळत नाहीये, नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस आपले संत मालिका सांगते की पांडुरंग परमात्मा नाचत होता. काय करत होता? पांडुरंग. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळाला. मला एक कळत नाही, नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नाचत होता. आम्ही एवढे भाग्यवान कीर्तनकार आहोत की आम्ही कीर्तन करायला लागलो की लोक झोपतात. मला काय ताकद असेल आपल्या वाणीमध्ये काही कळत नाही. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एक 60-65 वर्षाची बाय माऊली माझ्याकडे आली आणि म्हणू लागली, पुरुषोत्तम. म्हणलं काय आई, किती गोड कीर्तन करतोस रे तू. एवढं गोड वर्णन केलं माझं, मला खूप बरं वाटलं. मी म्हणलं आई काय आवडलं तुला माझ्या कीर्तनातलं? ती म्हणे दादा मला कीर्तनातलं काहीच कळत नाही. मला ना गायनातलं कळतं ना अभंगातलं कळतं, पण मला एक कळतं की तू खूप सुंदर कीर्तन करतो. मी म्हणलं कीर्तनही चांगलं करतो म्हणती आणि नेमकं काय आवडलं हे सांगत नाही. परत विचारलं, हे आई अगं तुला नेमकं काय आवडलं? हे मला तसलं काही कळत नाही म्हणे पुरुषोत्तम, पण एवढं आहे की तुझ्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात नाही. मग तर माझून अजून अपेक्षा वाढली माझी, नेमकं काय आवडलं असेल. ती मला हळूच म्हणे, हे बघ मला काय आवडायचं म्हणे बाळा, घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही रे म्हणे. काय म्हटली मला? घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही आणि तुझ्या कीर्तनाला आलं तू रूप पाहता लोचिनी म्हणायला लागल्यावर मी गोरले. काय ताकद आहे मला. भगवंताला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे तेवढ्या सगळ्या आसार आहे. आणि खरं सांगू का, मी तर नेहमी सांगत असतो, हे चाललंय जे ना तुमच्या जीवनातले भागदौड, हे देवाच्या सत्तेनं चाललं असं जर तुम्ही म्हणले तर जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाही. वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं, जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेने चाललंय. एक
जे झालंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं झालंय 2, आणि जे होणार आहे ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं होणार. ह्या 3 गोष्टी तुम्ही भगवंतावर टाकून द्या, जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाही गाड्याने. पण आपलं असं आहे, चांगलं केलं तर तुम्ही केलं, वाईट केलं तर देवाने केलं. असं नाही हो महाराज. देव कोणाचं चांगलंही करत नाही, कोणाचं वाईटही करत नाही. जाता जाता सर्वांना विनंती करतो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून येते दादांनो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो.